नमस्कार मित्रांनो, मी यू डी पाटील, सहाय्यक प्राध्यापक, आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आपण सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट STD विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती पेपर नंबर 1 अभ्यासत आहोत. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान व मानवी आरोग्य या टॉपिकचा आपण अभ्यास करीत आहोत. या टॉपिकमध्ये कोणत्या कोणत्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यावरती होणारा परिणाम, मानवी रक्त, एड्स, व्यसनाधीनता व स्वच्छता याचा समावेश होतो. मानवी शरीराची ओळख आपण करून घेतली. यामध्ये मित्रांनो आपण पाहिलं की मानवी शरीर पृथ्वी, आग, तेज, वायू, अवकाश या पंचमहाभूतासोबतच मन, बुद्धी, अहंकार व चेतना किंवा आत्मा याच्या साह्यानं आपलं शरीर हे बनतं. या शरीराची बाह्य ओळख करून घेतली. त्याचबरोबर अंतर्गत ज्या काही विविध संस्थांच्या द्वारे शरीरामध्ये कार्य चालतं त्या विविध संस्था कोणत्या आहेत याचाही आपण अवलोकन अभ्यास केलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यावरती होणारा परिणाम अभ्यासत आहोत. आणि यामध्ये आपण मित्रांनो प्राचीन काळी कशा प्रकारे मानव अनेक असणारे जे काही अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धाच्या आहारी गेला होता आणि आपलं आरोग्य तो सांभाळण्यामध्ये अपयशी आला होता हे आपण पाहिलं. आणि नंतर संस्कृतींचा उदय झाला आणि विविध संस्कृतीमध्ये असणारे जे काही विविध असणारे वैद्य आहेत त्यांच्या साह्यानं मानवी आरोग्य राखलं जाऊ लागलं. याचाही आपण अभ्यास केला पाठीमागील तासाला. त्यामध्ये आपण पाहिलं की इजिप्शियन संस्कृतीमध्ये इमोटेप, ग्रीक संस्कृतीमध्ये हिप्पोक्रेटस, रोमन संस्कृतीमध्ये गालेन, भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेद, त्यामध्ये सुश्रुत, चरक, वाघभट्ट व नागार्जुन या वैद्यांच्या साह्यानं त्या कालखंडामध्ये मानवी आरोग्य राखलं जाऊ लागलं. या सर्व गोष्टींची आपण चर्चा किंवा अभ्यास पाठीमागच्या तासाला केला. आणि पुढं आपण मध्ययुगीन कालखंडामध्ये कसल्याही प्रकारची प्रगती झाली नाही आणि आधुनिक कालखंडामध्ये जे काही विविध तज्ज्ञांनी योगदान दिलेलं आहे ते योगदान मित्रांनो आपण पाहत आहोत. आणि त्यामध्ये आपण अँड्र्यूज फॅसिलियस, विल्यम हार्वे, लिवेन हॉक, एडवर्ड जेन्नर, लुई पाश्चर इथपर्यंत आपण आलो होतो मित्रांनो. आणि त्यानंतर आपण यामध्ये पाहिलं की कशा प्रकारे विशेषतः एडवर्ड जेन्नरनं देवी या रोगावरती लस शोधून काढली आणि कशा प्रकारे लुई पाश्चर यानं जंतूमुळं, सूक्ष्म जंतूमुळे रोग होतात हे शोधून काढलं. आणि एडवर्ड जेन्नरचा संशोधन समोर ठेवून त्यानं पुढं संशोधनाला सुरुवात केली. आणि त्यानं लुई पाश्चरनं इतरही रोगांच्यावरती चिकन कॉलरा किंवा देठपोळी किंवा इतर जे काही रोग आहेत या रोगांच्यावरती लस किंवा श्वानदंशाची लस त्यानं शोधून काढली. या गोष्टींचा आपण अभ्यास पाठीमागच्या क्लासमध्ये केलेला आहे. हे सर्व आपण एवढ्यासाठीच अभ्यासत आहोत की आपल्या मुद्द्याचं नाव आहे मित्रांनो की आपल्याला सिलेबसमध्ये म्हटलेलं आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यावरती काय परिणाम. जसं विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत गेली तसतसं मानवी आरोग्य सुधारत गेलं. मानवी आरोग्य सांभाळणं शक्य झालं. मानवी जीवन सुसह्य बनलं. आणि ते सुसह्य बनवण्याच्या पाठीमागं कोणत्या कोणत्या तज्ज्ञांचा, संशोधकांचा, शास्त्रज्ञांचा, विद्वानांचा योगदान होतं हे आपण
या ठिकाणी पाहतोय आणि त्यांच्या योगदानामुळं कशा प्रकारे आपल्याला लाभ होत गेला, आरोग्यावरती आपल्याला चांगला परिणाम झाला, हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दिमित्री इवानोव्स्की आणि मार्टिन्सन बिजरिंक या तज्ज्ञांच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. हे या तज्ज्ञांनी पहा, लुई पाश्चरच्या संशोधनानंतर सर्वच रोग हे जीवाणूमुळे होतात व जीवाणू हे सर्वात सूक्ष्म जीव आहेत यावर तत्कालीन शास्त्रज्ञांचा दृढ विश्वास होता. परंतु मित्रांनो, या संकल्पनेस धक्का देण्याचे काम दिमित्री इवानोव्स्की आणि मार्टिन्स बिजरिंक यांनी केलेलं आहे. या तज्ज्ञांनी जीवाणूपेक्षाही अतिसूक्ष्म असणाऱ्या विषाणूंचे अस्तित्व सिद्ध केले. त्यांच्या या संशोधनानंतर जीवाणूप्रमाणेच विषाणू देखील रोगनिर्मितीस कारणीभूत असतात हे नवीन संशोधन, नवीन विचारप्रवाह विचारात आलेला आहे. मित्रांनो, हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. यानंतर मित्रांनो, रॉबर्ट कॉक यांचा जो कालखंड आहे तो 1843 ते 1910 जंतूमुळे रोग होतात या लुई पाश्चरच्या महान शोधाची कीर्ती अनेक शास्त्रज्ञांच्या कानावर जाऊन त्यांना निरनिराळ्या रोगावर संशोधन करण्याचा मोठा उत्साह निर्माण झाला. आणि पाश्चरचा समकालीन असणारा जर्मनमधील रॉबर्ट कॉक या हौशी संशोधकाने सुद्धा खूप परिश्रम घेऊन कॉलरा व क्षय या मानव जातीचा संहार करणाऱ्या रोगाचे जंतू शोधून काढले व क्षयरोगाचे जंतू श्वासामार्गे मानवाच्या शरीरात शिरतात असाही त्याने शोध लावला. मित्रांनो, यानंतर पाश्चरच्या जंतू सिद्धांतामुळे रोगावरील संशोधनास मोठी चालना मिळाली आणि घटसर्प, हिवताप, धनुर्वात इत्यादी रोगांचे जंतू व त्यावरील उपाययोजना शोधून काढण्याच्या मागे आत्ता जगातील अनेक शास्त्रज्ञ लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्येच एक आपण या ठिकाणी फ्रेडरिक फ्लोअर या कॉकच्या प्रयोगशाळेत संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाने घटसर्पाच्या जंतूचा शोध लावला. अधिक संशोधन करून त्याने सिद्ध केले की घटसर्पाचे जंतू शरीरात सर्वत्र न पसरता एकाच जागी राहतात, परंतु ते तेथे रोगविष निर्माण करतात. हे रोगविष सर्वत्र शरीरात पसरते व माणूस मरतो. अशा प्रकारचं संशोधन सर्पावरती फ्रेडरिक फ्लोअर यानं केलेलं आहे. आणि या संशोधनामुळं मित्रांनो त्याचाच जो काही समकालीन आहे असं आपण म्हटलं तरी चालेल, किंवा आपण असंही म्हणू शकता की एमिल बेहरिंग या जर्मनीमधील कॉकचा सहाय्यक असणाऱ्या तज्ज्ञानं घटसर्पाची लस शोधून काढली. म्हणजेच घटसर्पाची लस शोधणारा हा एमिल बेहरिंग हा रॉबर्ट कॉकचा सहाय्यक होता असं आपण म्हणू शकतो. पहा, आणि बेहरिंगचे आणखीन एक महत्त्वपूर्ण यश म्हणजे त्याने धनुर्वाताची ही लस शोधून काढलेली आहे. आणि ती लस आजसुद्धा आपण धनुर्वात होऊ नये म्हणून एखादी लोखंडी वस्तू लागते तेव्हा आपण त्याचा वापर करतो, हे आपण विसरता कामा नये. पहा मित्रांनो, यानंतर आपण जर पुढचा जो काही तज्ज्ञ आहे त्या तज्ज्ञाच्या संदर्भात
आपण विचार करताना आपण असंही म्हणू शकतो की मानवजातीचा संहार करणारा आणखी एक रोग जो आहे पित्तज्वर होय. वेस्ट इंडिज, मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशात या रोगाचे साम्राज्य होते. या रोगामुळे त्यावेळी प्रतिवर्षी सर्वसाधारणपणे 30 लाख लोक दगावत असत. सन 1880 पर्यंत हा रोग दूषित हवेमुळे होतो असा सर्वांचा समज होता. परंतु या रोगाला कारणीभूत असणारा विषाणू चार्ल्स अल्फान्सो याने शोधून काढला. मित्रांनो, पुढे रोनाल्ड रॉस याचा कालखंड आहे 1857 ते 1932. याने हा रोग विशिष्ट जातीच्या डासामार्फत पसरतो हे सिद्ध केले. याच दरम्यान पित्तज्वराबरोबरच प्लेग हा महासंहारक रोग सुद्धा काही विषाणूमुळेच होतो याचे मानवाला ज्ञान झाले. पहा मित्रांनो, कसं हे एकमेकांशी संबंधित आहे ही आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. पहा, यानंतर आपण तर पाहिलं तर सन 1800 साली ब्रिटिश शास्त्रज्ञ डेवी याने प्रतिपादन केले होते की शस्त्रक्रियेच्या वेळी नायट्रस ऑक्साईडचा गुंगीचे औषध म्हणून उपयोग होऊ शकेल. म्हणजे हळूहळू हे जे काही अनेक संशोधनं होत गेली, या संशोधनातून शस्त्रक्रिया ही संशोधित झाली. आणि शस्त्रक्रिया करताना मित्रांनो, पूर्वीच्या काळी अत्यंत भयावह अशी परिस्थिती होती. रोग्याला भूल देण्याची व्यवस्था नव्हती, बधीर करण्याची व्यवस्था नव्हती. म्हणून दवाखाने गावात असले तरीसुद्धा मित्रांनो, ऑपरेशन थिएटर गावाच्या बाहेर खूप दूर अंतरावरती असायचं. कारण त्या ठिकाणी त्या पेशंटला घेऊन जायचे, त्याचे हातपाय बांधायचे आणि मित्रांनो, हातपाय बांधून त्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण गोष्ट करायची की त्याचं ऑपरेशन करायचे. आणि तुम्ही कल्पना करा की पायात काटा टोचला तरी आपल्याला शंक करायची पाळी येते आणि या ठिकाणी पेशंटला कोणत्याही प्रकारचं भूल न देता हातपाय बांधून त्या पेशंटचं ऑपरेशन केलं जायचं. आणि त्या काळी मित्रांनो, ते ऑपरेशन 99% फेल व्हायची आणि लोक मरायची. अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. त्या वेदनाच असह्य होऊन जायच्या. आणि या ऑपरेशनसाठी जे काही भुलीचं जे काही औषध आहे, हे भुलीचं औषध किंवा गुंगीचं औषध प्रथम सन 1800 साली ब्रिटिश शास्त्रज्ञ डेवी याने आपल्याला प्रस्तुत केलं म्हणा, किंवा यानं आपल्याला सांगितलं त्या काळच्या लोकांना की शस्त्रक्रियेच्या वेळेस नायट्रस ऑक्साईडचा गुंगीचा औषध म्हणून उपयोग होऊ शकतो मित्रांनो. आणि पुढं याच संशोधनामध्ये 1842 मध्ये जॉर्जियन डॉक्टर लॉग याने शस्त्रक्रियेच्या वेळेस रोग्याला गुंगी आणण्यासाठी इतरचा वापर केला आणि इतर नावाच्या औषधाचं त्याला बऱ्यापैकी यश आलं आणि तेही औषध पुढं वापरलं गेलं. परंतु याच क्षेत्रात म्हणजे ऑपरेशन्स करत असताना पेशंटला भूल देण्याच्या क्षेत्रात खरी जी काही क्रांती आहे ती स्कॉटलंडच्या जेम्स सिम्पसन यानं खऱ्या अर्थानं क्रांती केली असं आपण म्हणू शकतो. जेम्स सिम्पसन यांचा जो काही कालखंड होता तो 1811 ते 1870 या कालखंडात जेम्स सिम्पसन नावाचे तज्ज्ञ संशोधक होऊन गेले. आणि त्यानं 1847 साली क्लोरोफॉर्मचा शोध लावला. आणि क्लोरोफॉर्म
हे गुंगीचे औषध महत्त्वपूर्ण औषध ठरलं आणि पुढं बऱ्याच काळ अगदी अलीकडपर्यंत किंवा आत्तापर्यंत म्हणा की क्लोरोफॉर्मचाच वापर रोग्याच्या ज्या काही वेदना आहेत ते असह्य वेदना त्याला सहन करण्याची एक टेक्निक विकसित झालं किंवा भूल देण्याची टेक्निक विकसित झाले ते त्याचं क्रेडिट त्याचं श्रेय डॉक्टर जेम्स सिम्पसन यांना जातं हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या भूल देण्याच्या प्रक्रियेमध्ये यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण क्रांती केली असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, ही सर्व गोष्टी माहीत असतानाच आपण पाहतो की हळूहळू विज्ञानाची प्रगती होत आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि मानवाचं जे काही जीवन आहे हे सुसह्य बनत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक रोगांच्या वरती औषधं सापडत आहेत, लसी सापडत आहेत किंवा भूल देण्यासाठी सुद्धा औषधं सापडत आहेत. ही अशी प्रगती होत असताना सुद्धा त्या काळच्या डॉक्टरांना मित्रांनो आपले हात स्वच्छ ठेवले पाहिजेत, निर्जंतुक ठेवले पाहिजेत. आपली असणारी जी काही इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा आपण असं म्हणूया अवजार म्हणूया किंवा असं म्हणूया की डॉक्टरचं असणारं साहित्य म्हणूया, हे साहित्य निर्जंतुकीकरण केलं पाहिजे याचं त्यांना ज्ञान नव्हतं. आणि मित्रांनो पुढं जेव्हा ते दूषित साहित्यानं दूषित हातानं ऑपरेशन करायचे तेव्हा काय व्हायचं की तो पेशंटला त्या पेशंटची जखम अधिक सेप्टिक व्हायचं किंवा चिघळायची किंवा त्याच्यामध्ये अधिक वाढ व्हायची आणि तो पेशंटला खूप त्रास व्हायचा. मात्र ह्या जखमा निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणार जे काही औषध आहे ते पुढं स्कॉटलंडचा शस्त्रवैद्य डॉक्टर जोसेफ लिस्टर यानं केलेला आहे. याचा जो कालखंड आहे तो 1827 ते 1912 आहे. याने शस्त्रक्रियेची जखम निर्जंतुक करणाऱ्या कार्बोलिक ॲसिडचा शोध लावला. आणि मित्रांनो आणखीन प्रगती झाली असं म्हणूया की जसं गुंगीचं औषध आलं तसं शस्त्रक्रिया झाल्यानंतर ती जखम निर्जंतुक करण्यासाठी सुद्धा औषध आलं किंवा ती जी काही साहित्य आहे ते साहित्य निर्जंतुक करण्याचं औषध आलं. आणि त्यामुळं विशेष महत्त्वपूर्ण गोष्ट घडली की त्या जखमेमध्ये जे काही सेप्टिक म्हणतो आपण, पू होणं म्हणतो, जखम वाढत जाणं म्हणतो, हे थांबलं. आणि त्यामुळं लाखो हजारो लोकांचे जी काही वेदना आहेत त्या वेदना कमी झाल्या किंवा ते सेप्टिक होऊन सुद्धा त्या काळामध्ये पेशंट मृत्युमुखी पडायचे. या गोष्टी आपल्याला थांबलेल्या पाहायला मिळतात. पहा, यानंतर मित्रांनो आपण 19व्या शतकाच्या शेवटी 1895 साली वैदिक शास्त्रात आणखी एक महत्त्वाचा शोध लागला. जर्मन प्राध्यापक विल्यम कॉनराड रोंटजेन किंवा विल्यम रोंटजेन असंही म्हणतात, विल्यम रोंटजेन यांनी 1895 मध्ये एक महत्त्वपूर्ण शोध लावला, तो म्हणजे क्षकिरणाचा. आणि ह्या विल्यम रोंटजेनचा जो काही कालखंड होता तो 1845 ते 1923 हा कालखंड होता. आणि या शोधामुळं मित्रांनो एक महत्त्वपूर्ण गोष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ती महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जेव्हा हाड मोडली जायची तेव्हा त्याचा छायाचित्र घेणं शक्य झालं. किंवा जेव्हा आपण आज बघतो की सहज खेळताना तुम्ही पडता, तुमचा हात सुजतो, पाय सुजतो, तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टर एक्सरे काढतात. तो एक्सरेचा शोध मित्रांनो 1895 साली लागला आणि तो शोध विल्यम रोंटजेन यानं लावलेला आहे. आणि त्यामुळं रोग्याची जी काही हाडं आहेत त्या हाडांची छायाचित्र घेणं हे शक्य झालेली आहे. आणि पुढं क्षयरोगाची तपासणी करण्यासाठी सुद्धा एक्सरेचा वापर होऊ लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. पहा, आणि हा जो काही एक्सरेचं जे काही संशोधन आहे
ते पाठीमागं पडलेलं नाही, तर आज सुद्धा ते वापरात आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 20व्या शतकामध्ये वैदिक क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी नेत्रदीपक प्रगती करून दाखवलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण विविध रोगांच्या साठी लागणारी जी काही प्रतिजैविक आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, ती अँटीबायोटिक्स 20व्या शतकामध्ये शोधून काढून त्यांनी अखिल मानवजातीवरती महान उपकार केले असंही आपण म्हणू शकतो. या प्रतिजैविकांच्या शोधामुळं, ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही अँटीबायोटिक्स म्हणता, शोधामुळं मित्रांनो शरीरातील जंतूंना नष्ट करणारी औषधं शोधून काढण्याचाही प्रयत्न झाला. 1910 साली जर्मन शास्त्रज्ञ पॉल एरलिक यांनी सोमलाच्या संयुगापासून साल्वारसान नावाचे औषध शोधून काढले. हे नवे औषध अनेक गोष्टीवरती उपयोगी पडू लागले. यानंतर दुसरा शास्त्रज्ञ गेरार्ड डॉमॅग यानं 1935 साली सल्फानिमाइड या सल्फा औषध मालिकेतील पहिल्या औषधाचा शोध लावला. या औषधाने निमोनिया व इतर अनेक प्रकारचे ज्वर बरे होऊ लागले आणि पेशंटचे जीव मित्रांनो वाचू लागले. दरम्यान 1928 साली अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन चा शोध लावला आणि पेनिसिलिनचा शोध हाही अत्यंत जगावरती उपकारक ठरलेला आहे. परंतु मित्रांनो जीवाणुनाशक म्हणून त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला 10-12 वर्ष थांबावं लागलं. फ्लेमिंगच्या 1928च्या संशोधनानंतर जीवाणुनाशक म्हणून त्याचा वापर करण्यासाठी आपल्याला काही कालावधी जावा लागला, 10-12 वर्ष थांबावं लागलं. आणि त्यानंतर डॉक्टर फ्लोरे आणि डॉक्टर चेन यांनी शुद्ध स्वरूपातील पेनिसिलिनची निर्मिती केली. आणि मित्रांनो विशेष महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्या कालखंडामध्ये दुसरं महायुद्ध चालू होतं आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये जखमी पडलेल्या अनेक सैनिकांना वाचवण्यासाठी हे जे काही पेनिसिलिन आहे, ह्या पेनिसिलिनचा वापर झालेला आहे आणि अनेक सैनिकांचे जीव त्यामध्ये वाचलेले पाहायला मिळतात. पहा, एकट्या अमेरिकेत 1944 साली 70 लाख रोग्यांना पुरेल इतके पेनिसिलिन तयार करण्यात आले आणि या औषधाने जगातील लाखो लोकांचे प्राण वाचले. पुढे पेनिसिलिन प्रमाणेच स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासाइक्लिन, क्लोरोमायसिटिन इत्यादी औषधांचा शोध लागला. 1953 साली डॉक्टर साल्क या संशोधकाने जगात हजारो लोकांना अपंग करणाऱ्या पोलिओ रोगाची लस शोधून काढली आणि त्यामुळं तेव्हापासून आपण पाहतो की ही लस आजपर्यंत आपण वापरत आहोत आणि भारतासारख्या किंवा सर्वच प्रगत, अप्रगत, विकसनशील अशा सर्वच प्रकारच्या राष्ट्रांमधून ही पोलिओची लस वापरली जाते, जेणेकरून अपंगत्व टाळता येईल. यासाठी ही जी काही लस आहे ही 1953 साली डॉक्टर साल्क यांनी शोधून काढलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्याच वर्षी म्हणजे जेव्हा ती शोधली त्याच्या दुसऱ्याच वर्षी 4.5 लाख बालकांना ती टोचण्यात आली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत आपण पाहतो की लक्षावधी बालके पोलिओमुळं अपंग होण्याची वाचली आणि ती तंदुरुस्त झाली किंवा सुरक्षित राहिली असं आपल्याला म्हणता येतं. याचं सर्व श्रेय आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाला जातं आणि त्याच्या पाठीमागं अशा प्रकारचे अनेक तज्ज्ञ लोक आहेत. या तज्ज्ञ लोकांचा यामध्ये योगदान आहे असं आपल्याला दिसून येतं. यानंतर मित्रांनो आपण बघतो
की जॉन एंडर्स या अमेरिकन शास्त्रज्ञाने 1948 साली गालगुंड या रोगाच्या विषाणूचा शोध लावला. पुढे 1960 मध्ये गोवर रोगावरती लस शोधून काढली. याच दरम्यान 1970 साली नागिन या आणखीन एक विषाणूजन्य रोगावरती औषध तयार करण्यास शास्त्रज्ञांना यश मिळालं. आपल्याला हे नागिन या रोगाचं थोडंसं माहिती असू शकते की शरीरावरती कुठंतरी जर इथं उठली तर अशीच पूर्णपणे ती अंगावरून उठून जात 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 पुन्हा इथं येऊन ते मावळते आणि यामध्ये कदाचित पेशंट दगावण्याची सुद्धा पूर्वी शक्यता होती, म्हणण्यापेक्षा पूर्वी दगावत होतेच असं आपण म्हणू शकतो. यावरती सुद्धा लस शोधून काढलेली आपल्याला पाहायला मिळते. पहा, विविध प्रकारचे रोग आणि त्यावरची जी काही लसी आहेत त्या लसी शोधल्या जाऊ लागल्या आणि 20व्या जी काही शतकातील ही एक महान असणारी क्रांती आहे किंवा वैदिकशास्त्रातील प्रगती आहे असं आपण म्हणू शकतो. या अनेक संशोधकांच्या प्रयत्नातून पोलिओ, कावीळ, कांजिण्या, हिवताप यासारख्या अनेक रोगांच्या वरती लसी उपलब्ध झाल्या आणि त्या टोचून कायमस्वरूपी या रोगांच्या पासून मानवाला मुक्ती प्राप्त झालेली आहे आणि अशा असाध्य रोगापासून मानवाची सुटका झाली असंही आपण म्हणू शकतो. पहा, यानंतर पहा की 1883 साली आपल्याला ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस HIV अर्थात एड्स या महाभयंकर रोगाच्या विषाणूची मानवास ओळख झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असंही लक्षात येईल मित्रांनो की जे काही रोगजंतू आहेत, आपण विषाणू आहेत, जीवाणू आहेत, या होणाऱ्या विषाणू जीवाणूंच्या पासून अनेक रोगांचं आपण संशोधन केलं, त्यांच्या आपण लसी शोधून काढल्या, लसीकरण मोहिमा आपण राबवल्या आणि त्यापासून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न केला. परंतु निसर्गानं पुन्हा पुढं आणखी नव्यानं काही रोग निर्माण करण्यास सुरुवात केली असं आपण या ठिकाणी म्हटलं तर चुकीचं होणार नाही. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्या की HIV 1983 साली आपल्याला आलेला पाहायला मिळतो. मी 1883 म्हणालो, क्षमा करा. HIV जी काही सुरुवात आहे किंवा एड्सची जी काही सुरुवात आहे ही 1983 मध्ये झाली. म्हणजे एक मानवाला आव्हान दिलेलं आहे आणि एक नवीन जो काही एड्स नावाचा रोग आपल्यासमोर उभा ठाकला तो HIV नावाच्या विषाणूपासून आपल्याला फोडा आलेला आहे आणि मानवाचं किंवा संशोधकांचं या विषाणू बरोबर आज सुद्धा युद्ध जुंपलेलं आहे. आज सुद्धा याच्यावरती म्हणजे HIV या नावाच्या विषाणूवरती औषध लस सापडलेली नाही. ही मित्रांनो दुर्दैवाची गोष्ट आहे. आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत तरी सुद्धा हे शक्य झालेलं नाही. का शक्य झालेलं नाही? कदाचित पुढं शक्यही होईल. कुणाचा विजय होणार? संशोधकांचा का त्या विषाणूचा? आज तर विजय झालेलाच आहे. तो त्याचा मृत्यू आज तर आपण करू शकत नाही. त्याला आपल्या शरीरातून आज तर आपण हुसकावून लावू शकत नाही. अशी परिस्थिती आज मित्रांनो आहे. तर हे भविष्य काळात काय होणार आहे हे आज तर आपल्याला सांगता येत नाही. याचं कारण मित्रांनो एक कारण देता येतं. ते कारण महत्त्वपूर्ण कारण आहे की हा जो काही HIV नावाचा विषाणू आहे की ज्यामुळे एड्स होतो, हा विषाणू मित्रांनो की मानवाचे जे काही संरक्षण करणाऱ्या जे काही पेशी आहेत त्या संरक्षण करणाऱ्या पेशींच्या शरीरामध्ये तो लपून बसलेला आहे आणि त्यामुळं त्याला या शरीरातून हुसकावून किंवा या पेशीतून हुसकावून लावणं अवघड झालेलं आहे. थोडक्यात यासाठी मी तुम्हाला उदाहरण देईन की आपले पोलीस आहेत ना, पोलिसांचा वेश आहे ना, चोर काय करतायत की पोलिसांचा वेश घालतायत, अतिरेकी काय करतायत की सैनिकांचा वेश घालतायत आणि आपल्याला फसवतायत, आपल्याला लुटतायत, आपल्यावरती काय करतायत अतिरेकी हल्ले करतायत. आपल्या ते लवकर लक्षात येत नाही कारण त्यांनी काय केलं आहे, सैनिकी
वेशामध्ये, वेश परिधान केलेले आहे, सैनिकी वेशामध्ये ते शिरलेले आहेत. म्हणून आपल्याला ते ओळखू येत नाहीत. तशा प्रकारच्या आपल्या असणारे जे काही सैनिकी व्यवस्था आहे, पेशे आहेत, जे काही जसं बाहेर देशाचं किंवा राष्ट्राचं, राज्याचं पोलीस किंवा सैन्य हे काय असतात, संरक्षण यंत्रणा असते, तशी शरीराची सुद्धा एक संरक्षण यंत्रणा असते, त्याला संरक्षक पेशी असं म्हणतो. त्या संरक्षक पेशीमध्ये हे HIV नावाचे विषाणू जाऊन लपतात आणि तिथून त्यांना हुसकावून लावण्यात आज तरी आपल्याला पूर्णपणे अपयश आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर वैद्यकीय शास्त्रामध्ये एक अत्यंत क्रांतिकारक शोध लागला मित्रांनो, की 25 जुलै 1978 रोजी हा शोध लागला. तो म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी चा शोध लागलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि या शोधामुळं अनेक असणारे जी काही वांज किंवा ज्यांना अपत्य नाहीत अशा जोडप्यांना हे वरदान ठरलेलं आहे. आणि जगामध्ये आज आपण बघतो लाखो टेस्ट ट्यूब बेबी निर्माण केल्या जात आहेत, की ज्या जोडप्यांना अपत्यांना जन्म घालणं शक्य होत नाही, त्यांच्यामध्ये काहीतरी अडसर निर्माण होतो, तेव्हा टेस्ट ट्यूब बेबी चा पर्याय पुढे येतो आणि या सहाय्यानं आज बालकांना जन्म घातला जातो. ही सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतिकारक असा शोध आहे. यामुळे सुद्धा आपण पाहतो की आपलं जीवन सुसह्य होण्यामध्ये मदत झालेली आपल्याला पाहायला मिळते. टेस्ट ट्यूब बेबीच्या या शोधानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण एक पाऊल पुढं आपलं पडलेलं आहे संशोधकांचं. सन 2000 मध्ये जिनोमचा नकाशा, म्हणजेच आपण ज्याला जेनेटिक्स मॅप म्हणतो, की आपल्या शरीरामध्ये जे काही गुणसूत्र आहेत, या गुणसूत्रांचा नकाशा तयार करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश आलेलं आहे. आणि त्यामुळं मित्रांनो अनेक गोष्टींचा उलगडा होऊ लागलेला आहे, की एखादा रोग विशिष्ट अशा गुणसूत्रांच्यामुळं होतो हे सुद्धा लक्षात येऊ लागलेलं आहे. आणि त्यामुळं त्यावरती आपल्याला उपाययोजना करणं सुद्धा शक्य झालेलं आहे. हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण शोध आहे असं आपण म्हणू शकतो पहा. आणि आजच्या प्रगतशील विज्ञानामध्ये हे 21व्या शतकामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट ठरलेली आहे. आजच्या 21व्या शतकातील अत्यंत महत्त्वपूर्ण एक शोध मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे आणि तो डॉक्टर रॉबर्ट लँगर यांनी लावलेला आहे. आणि तो शोध न भूतो न भविष्यतो आहे किंवा न भूतो आहे असं तरी म्हणता येईल. भविष्यात याच्याही पेक्षा चांगले शोध असू शकतात, परंतु भूतकाळात तरी याच्या इतका चांगला शोध दुसरा नाही असं तज्ज्ञांचं मत आहे पहा. या तज्ज्ञांनी काय केलं आहे, स्मार्ट पिल नावाची एक गोळी किंवा एक औषध तयार केलं आहे. आणि हे स्मार्ट पिल आपल्या मानवी शरीरामध्ये एक चिपसारखं ठेवलं जातं. इतर औषधामध्ये गोळी खाल्ल्याबरोबर ती गोळी कार्यरत होते, परंतु ही स्मार्ट पिल नावाची गोळी अशी लगेच कार्यरत होत नाही, तर मानवी शरीरात ती ठेवली जाते आणि ज्या प्रकारचा रोग शरीरामध्ये निर्माण होईल त्या प्रकारचं तेव्हाच ती स्मार्ट पिल त्या प्रकारचं औषध शरीरामध्ये सोडणार आहे आणि रोगी बरे होणार आहेत. अशा प्रकारचं संशोधन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या संशोधनामुळं विशेषतः मधुमेही जी काही शुगर म्हणतात, शुगरचे जे काही पेशंट आहेत त्या लोकांना नवसंजीवनी लाभणार आहे असं आपण म्हणू शकतो. कारण या पेशंटच्या बाबतीमध्ये शरीरातील इन्शुलन्स तात्काळ कमी होतं, तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये अशा प्रकारची जर स्मार्ट पिल नावाची गोळी जर असेल तर ती लगेच त्या शरीरामध्ये इन्शुलिन प्रवाहित करू शकेल आणि त्या रोगाचं संरक्षण करू शकेल. अशा प्रकारचं शोध न भूतो अशा प्रकारचा शोध डॉक्टर रॉबर्ट लँगर यांनी लावलेला आहे. आणि या शोधामुळं त्यांना 11 जून 2008 रोजी या शतकातील सर्वोच्च तंत्रज्ञानाचा पुरस्कार देऊन मित्रांनो गौरवण्यात आलेलं आहे.
अशा प्रकारे आपण पाठीमागच्याही तासाला पाहिलं, याही तासाला आपण पाहत आहोत की विज्ञान तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यावर कशा प्रकारे प्रभाव किंवा परिणाम होत गेलेला आहे आणि मानवाचं आरोग्य कशा प्रकारे सुधारत गेलेलं आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तेव्हा आपण या ठिकाणी थांबूया आणि उद्या किंवा पुढच्या तासाला हाच विषय पुढं कंटिन्यू आपल्याला करावा लागणार आहे. तेव्हा इथं आपण थांबूया. धन्यवाद.